मुंबई महानगरपालिकेत भाजपच्या कार्यालयात आता भाजपच्या नगरसेवकांची ऑनलाईन पद्धतीने हजेरी नोंदवली जाते। त्यांचं थेट बायोमेट्रिक म्हणजेच फेस रिकग्नायझेशन आणि थंब पण जे ते सुरू केलेले। याचं मूळ कारण म्हणजे की नुकताच एक प्रस्ताव जो आहे तो सभागृहात आला होता। बहुमत असून सुद्धा हा प्रस्ताव जो आहे तो मान्य झाला नाही। विरोधकांना याच्यात यश आलं प्रस्ताव उडकून लावण्यासाठी आणि त्याच्यानंतर थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत जी ती नाराजी व्यक्त केली होती। या सगळ्या संदर्भात आता आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे गटनेते सभागृह नेते गणेश कणकर सर तुम्ही खरं तर या फेस स्कॅनिंगला आताच नुकतं करून आतमध्ये आलेला आहेत। का करावं लागलं आणि हे याला उशीर झाला का? असं नाही आहे, हे आम्ही आमचा गट स्थापन झाल्यानंतरच याच्या सगळ्या इनिशिएटिव्ह आम्ही घेतलेल्या होत्या। फक्त एवढंच आहे की हे ज्या दिवशी सिस्टम सुरू झाली तर त्या दिवशी तो जो विषय घडला त्यामुळे कदाचित आपला असा समज झाला असेल, पण आमच्याकडे अनेक विविध इथे नवीन आम्ही सिस्टम सुरू केलेल्या आहेत। सह्या घेण्यापासून ते आपण किती वाजता या सभागृहातनं बाहेर पडलो तर हे सुद्धा आपण त्या सह्या एक नॉर्मल विषय आहे। परंतु आपण बघू शकत असाल की या वेळेला आपण सभागृहाचं कामकाज थेट लाईव्ह देखील तुम्ही बघू शकता सुरू केलं। सभागृहातली माईक सिस्टम आपण बदलतोय आणि त्याच पद्धतीनं नगरसेवक ज्या वेळेला इथे येतात तो सही किती वाजता करतो हा विषय महत्त्वाचा नाही, तो या मुंबई महापालिकेच्या इमारतीमध्ये आणि आमच्या पक्ष कार्यालयात किती वाजता आला आणि तो इथून जाताना किती वाजता गेला याचं रिपोर्टिंग आपल्याकडे असावं, याची अचूक वेळ आणि माहिती आपल्याकडे असावी म्हणूनही आम्ही सिस्टम लावलेली आहे। याचा त्या दिवसाच्या सिस्टमशी आपण संबंध जोडू नका। अनेक मॉडर्नायझेशनचे विषय आम्ही सुरू केलेले आहेत। तुम्ही बघू शकता समोर कार्यालय पण नवीन आम्ही सुरू केलं। 25 वर्ष जी या महापालिकेत ज्यांनी सत्ता गाजवली, जे बसले, त्यांनी यापैकी कधीच विचार नाही केला। उलट हे आम्ही आत्ता सभागृहाच्या बाहेर देखील करण्याचा आमचा प्रयत्न आहे की नगरसेवक सभागृहात प्रवेश करताना त्याची डिजिटल एंट्री झाली पाहिजे की नगरसेवक सभागृहात किती वाजता आला, तो सभागृहातनं किती वाजता बाहेर पडला, तर याची डिजिटल एंट्री त्या ठिकाणी असली पाहिजे। हे सुद्धा आम्ही आत्ता भविष्यात करणार आहोत। खरं तर हे पक्ष कार्यालयासंदर्भात तुम्ही आता एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे की तुम्ही सभागृहाच्या बाहेर सुद्धा ही सिस्टम लावली, म्हणजे ही सभागृहाचे जेवढे काही मेंबर असतील, प्रतिनिधी असतील, त्या सगळ्यांसाठी असेल, ती फक्त एका पक्षापुरती नसेल? नाही, बघा असं आहे की सभागृहात जो नगरसेवक असतो मग तो कुठल्याही पक्षाचा असतो, तो हा सभागृहाचा सदस्य असतो। या सभागृहाच्या डिजिटायझेशनसाठी आपण हा नवीन एक प्रयत्न करतोय। आपलं सभागृह हेरिटेज आहे। 1888च्या कायद्यानुसार मुंबई महापालिका चालते, पण बदलत्या काळामध्ये आपल्याला ह्यामध्ये काही बदल करता येईल का, तर हा बदल आम्ही केलेला आहे। तर तुम्ही बघू शकता की इतर कुठल्याही पक्षामध्ये ही सिस्टम नाही आहे। सगळ्यात अगोदर आमचं कार्यालय उभं राहिलं। अनेक नवीन विविध सिस्टम्स आम्ही या सभागृहात आत्ता आणतोय। सभागृहातून मेसेजेस जाणं, दुसऱ्या दिवसाच्या बैठकांचे त्याचे काही डिजिटायझेशन, त्याचे व्हॉट्सअप मेसेजेस, हे नवीन प्रकार देखील आत्ता काही दिवसातच सुरू होतील। महापालिकेच्या MS डिपार्टमेंटला आपण आग्रह केलाय, त्याचं वर्किंग सुरू आहे। पूर्वी देखील ही सिस्टम होती, पण आत्ता एका नवीन मॉडर्न स्वरूपामध्ये हे आपण करण्याचा प्रयत्न केलाय। हे मुंबई महापालिका हेरिटेज जरी असली तरी नवीन युगाशी हा संबंध जोडण्याचा आपण प्रयत्न करतोय। अगदी शेवटचा माझा ढोबळ प्रश्न आहे की बहुमत आहे, तुम्ही भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक तुमच्यासोबत, 3 नगरसेवक तुमच्या, तरीही जो आहे तो प्रस्ताव मंजूर झाला नाही। त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली। याबाबत आता कारवाई का केली गेली आहे आणि तो प्रस्ताव मंजूर का नाही झाला याचं कारण समोर आलेलं आहे का? कारण की तुम्ही गटनेते सुद्धा आहात। बघा असं आहे की गेल्या वेळेला शिवसेनेचे 84 सदस्य होते आणि आम्ही 82 होतो। आम्ही पहारेकरांच्या भूमिकेत होतो, परंतु एक या महापालिकेत एक पद्धत आहे, UB म्हणजे जो तातडीचे कामकाज म्हणून जो विषय आणला जातो, हा विषयाची चर्चा त्या समितीच्या चर्चेमध्ये होत असते। सुधार समिती आहे, आरोग्य समिती आहे, स्थायी समिती आहे, स्थापत्य समिती, उपनगर शहर बेस समिती आहे। अशा या समित्यांमध्ये जेव्हा याचं कामकाजामध्ये याची चर्चा होते आणि तिथे जे प्रस्ताव मंजूर होतात ते तातडीचे प्रस्ताव, काही वेळेला असं असतं की त्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी मिळून
तातडीचे कामकाज म्हणून मंजुरी मिळाली की कामं सुरू होतात. मुंबई शहरात अशी अनेक वेळेला आवश्यकता असते. बघा, गेल्या वेळेला आम्ही पहारेकरी होतो, परंतु शिवसेनेचे महापौर असताना त्यांनी पुकारलेल्या कुठल्याही तातडीच्या कामकाजाला आम्ही त्यावेळेला विरोध केला नाही. ही पद्धत नाही. यावेळेला विरोधी पक्षांनी अगोदरच्या दिवशी झालेल्या चर्चेत आम्हाला होकार दिला होता. 2 प्रस्ताव होते, त्यामध्ये तो एक वडाळ्याचा प्रस्ताव असेल आणि दुसरा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा म्हणजे अभियंत्यांचा टू एक्झिक्युटिव्ह हा प्रस्ताव होता. कार्यकारी अभियंता म्हणून त्या पदावरती पदोन्नती करण्याचे प्रस्ताव होते. त्या प्रस्तावाला समर्थन देऊ असं आम्हाला विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकरांनी शब्द दिला होता आणि सभागृहात त्यांनी तो शब्द फिरवला. हे सभागृहाची पद्धत नाही आणि सभागृहामध्ये आम्ही एवढी वर्ष काम करत आहोत. तातडीचे प्रस्ताव आल्यानंतर सभागृहामध्ये एकदा शब्द दिल्यानंतर फिरवण्याची पद्धत नाही. त्या दिवशी विरोधी पक्षाला असं वाटलं की आम्ही खूप मोठा विजय मिळवला. ठीक आहे, नॉर्मल कामकाजामध्ये ते येईल आणि त्या ठिकाणी मेजॉरिटीने ते पास होणारच आहे. प्रश्न हा आहे की ज्या परंपरांचा आणि वारंवार उल्लेख केला जातो, आम्ही 4 महापौर आहोत, या सभागृहाला काही परंपरा आहेत आणि त्याचं पालन केलं पाहिजे, तर मुळात शिवसेना विरोधी पक्षात बसल्यानंतर त्यांना हे अजूनही पचनी पडलेलं नाही. त्या सभागृहाच्या परंपरा पाळण्याचं ते विसरले. जर पाहिलं तर गणेश खनकर यांनी या सगळ्या संदर्भात माहिती दिलेली आहे. आपण असं एकदा फक्त त्याच्याकडे बघता का, आपण जर पाहिलं तर ज्या वेळेस खनकर त्या ठिकाणी त्या संपूर्ण बायोमेट्रिकमध्ये बघतात त्यावेळेस ते व्हेरीफाईड असं दाखवलं जाते. त्यामुळे इथे जो कोणी नगरसेवक किंवा पक्ष कार्यालयातले जेवढे काही कर्मचारी ते येतात आहेत किंवा जातात त्यांची आता डिजिटल नोंद जी आहे ती ह्या भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात मुंबई महापालिकेत केली जाते. आणि आता एक महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली की अशीच सिस्टीम जी आहे ती मुंबई महापालिका सभागृहाबाहेर सुद्धा लावण्यात येईल आणि त्यामुळे सर्वच पक्षीय नगरसेवकांची लोकप्रतिनिधींची सुद्धा अशीच जी आहे ती बायोमेट्रिक सुरू केली जाईल. त्यामुळे ही नेमकी कधी केली जाणार हे सुद्धा पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास मी अजय माने, ABP माझा मुंबई.